तमाम बुद्धवासियों की मातृ संस्था जिसे कहा जाता है, वह संस्था भारतीय बौद्ध महासभा अर्थात द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के नाम से जानी जाती है। इस संस्था की स्थापना 1955 में राष्ट्र निर्माता डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने की थी और आज भी उस संस्था का प्रभाव संस्था के अध्यक्षा मीराताई अम्बेडकर ने कायम रखते हुए संस्था की शाखाएं राज्य के हर कोने कोने में फैलाई है। इस माध्यम से धम्म का प्रसार करने के लिए विविध कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। ऐसे ही ठाणे जिले के शाहपुर तालुका वाशिंद गांव में भारतीय बौद्ध महासभा में जिजाऊ जयंती, सावित्रीबाई फुले जयंती और पौष पूर्णिमा का कार्यक्रम आयोजन किया गया। इस कार्यक्रम में प्रमुख मान्यवर है कर्नल समता दैनिक के सुहासिनी मोरे, समता सैनिक दल के मैनेजर कर्नल विनीता माने, समता सैनिक दल के डिवीजन ऑफिसर वंदना सावंत, ठाणे जिला अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सुप्रियाताई कासारे, साथ ही वासिन तालुका के सरपंच राजेंद्र मस्कर और भी कई समता सैनिक दल के पदाधिकारी और कई धम्म उपासक उपासकियों ने उपस्थिति दर्ज की। धम्माच्या माध्यमातून बौद्ध धर्म सत्यावर आधारित आहे याचा प्रसार आणि प्रचारात या माध्यमातून होणार आहे। ह्या शिबिरामध्ये ज्या ज्या महिला उपासिका जे उपस्थित राहणार आहेत त्यांना एक विनंती असेल की ज्यावेळेस तुम्ही जे काही विचार ग्रहण कराल त्याचा निश्चितपणाने समाजामध्ये जाऊन धम्माचा तुम्ही प्रसार आणि प्रचार करणार ही आशा व्यक्त करतो। बाबासाहेब नेहमी म्हणायचे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। पहिल्यांदा ते म्हणे शिक्षण घ्या, ते डायरेक्ट असे म्हणाले नाही संघर्ष करा आणि संघटित व्हा, शिक्षण घ्या। शिक्षण घेतल्यानंतर आपण संघर्ष कोणत्या विषयावर करायचा आहे, कोणत्या विषयावर आपण एकत्र यायचं आहे, त्या पाठीमागचा सर्वात मोठा उद्देश बाबासाहेब आपल्याला देऊन गेले। मी पुन्हा सांगतो की बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं, बाबासाहेबांच्या आरक्षणामुळे आज समाजामध्ये एकता निर्माण झाली। तसेच बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं पूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर पूर्ण जगाच्या पाठीवर एकमेव अशी लिखित स्वरूपाची घटना आहे की त्या घटनेच्या त्या संविधानाने संपूर्ण भारत विविध जाती धर्माचा असणारा हा भारत देश, विविध भाषेत रूपांतरण असणारा हा भारत देश एकमेव एक संघ असा राहतोय। राष्ट्रीय एकात्मता हा त्या पाठीमागून दिसून येते की बाबासाहेबांनी किती व्यापक स्वरूपाची आज ती घटना आपल्या भारत देशामध्ये दिलेली आहे। निश्चितपणाने त्या घटनेच्या संविधानाच्या जोरावर आज आपण पूर्ण भारत देश चालत असताना मला खास करून आज अभिनंदन किंवा मला एक अभिमान वाटतो की बाबासाहेबांच्या आरक्षणामुळे गेली 10 वर्ष मी सरपंच म्हणून राहिलो। आज मला सर्वात मोठा आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की आज ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये मला ट्रॉफी दिली जाते, पण आज मला ज्यांनी जगाला शांतीचा संदेश दिलाय ती प्रतिमा मला आज मिळाली। सगळ्यात मोठा आणि व्यापक असा हा माझा सत्कार असेल असं मला वाटतं आणि त्यांचे विचार, त्यांचे असणारे आचार निश्चितपणाने समाजामध्ये आणि पुढे जाऊन आपल्या सगळ्या उपासिकांना प्रयत्न करेल मी पोहोचवण्याचा। आणि यापूर्वीही तुम्हाला सांगतो की यापुढेही जे काय कार्यक्रम असतील ते धम्माचे असतील आणि सत्यावर आधारित असतील। हा बौद्ध धर्म सत्यावर आधारित आहे म्हणून माझ्याकडनं निश्चितपणाने या धर्मासाठी लाख लाख शुभेच्छा असतीलच आणि मदतही असेल। जय भीम। आज तर आपण राष्ट्रमाता जिजाऊची जयंती तर संपन्न करण्यात आलेली आहे, करत आहोत। कारण 12 जानेवारी 1598 आणि वारही गुरुवार होता आणि पौष पौर्णिमा होती
आणि त्याच दिवशी आजची ही जयंती इथं आलेली आहे आणि ती जयंती या शाखेने केलेली आहे, करण्यात आलेली आहे. म्हणून या शाखेचं मी प्रथम अभिनंदन करते, हार्दिक त्यांचं सर्वांचं पूर्ण कार्यकारिणीचं हार्दिक अभिनंदन करते. त्याचप्रमाणे आज जी पौष पौर्णिमा आहे, कारण पौष पौर्णिमा राजा बिंबिसारांनी आजच्याच दिवशी राजा बिंबिसारांच्या तथागतांनी राजा बिंबिसाराच्या राजगिरीला जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे. आणि आजच्या दिवशी राजा बिंबिसारांनी तथागत भगवान बुद्धांचा जो 61 संघ झालेला होता, अशा या संघाला आपलं वेळुवण, सुंदर असं वेळुवण दान दिलेलं आहे. आणि आजच्या दिवशी तथागतांना त्यांनी सांगितलं का माझ्या 5च्या 5 इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. अशी सुंदर पौष पौर्णिमा आजची इथं तुम्ही संपन्न करत आहात. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना या पौष पौर्णिमेच्या व राष्ट्रमाता जिजाऊच्या आणि उद्यापासून जे उपासिका शिबिर इथं संपन्न होणार आहे आणि त्या शिबिरात जास्तीत जास्त महिला सहभागी होतील. कारण उपासिका होणं, आपल्या सर्व विकारातून मुक्त होणं आणि धम्माचं कार्य करणं हे फार मोठं काम आहे आणि ते काम तुम्ही सर्वजण करत आहात. आणि या सर्वांचं श्रेय इथे जे आहेत या शाखेच्या अध्यक्षा, त्याचबरोबर आशाताई जाधव, आमच्या संगीताताई गांगुर्डे यांनी खूप मनापासून प्रयत्न केले का या शाखेमध्ये आपण उपासिका शिबिर घेतलं पाहिजे, समता सैनिक दलाचे शिबिर घेतलं पाहिजे आणि महिला, मुलं आणि मुली या समता सैनिकांमध्ये जास्तीत जास्त कसे सहभागी होतील याचं प्रत्येकाने जसं कर्तव्य म्हणून जर पार पाडलं तर नक्कीच हा संपूर्ण वाशिम शहर समता सैनिक दलाने आणि उपासिकांनी अतिशय मंगलमय अशा वातावरणात सर्व धम्ममय वातावरण होईल. आणि अशा तऱ्हेने आजच्या दिवशी मी इथं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते व इथंच थांबते. जय भीम, जय भीम. आज जे वाशिम ह्या शहरामध्ये सुंदर भव्य आणि दिव्य असा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. पहिल्या प्रथम ज्यांनी आयोजन केलेलं आहे, आयोजक, नियोजक ह्यांना मी शुभेच्छा देते आणि त्यांचं अभिनंदन करते. कारण कार्यक्रम करणं आणि घडवणं हे खूप महत्त्वाचे आहे. आता इथे एवढे 5-50 लोक बसलेली आहेत, ती सहज बसलेली नाहीत येऊन. कारण ते बसण्यासाठी जो नियोजक असतो, आयोजक असतो, त्याची खूप तळमळ असते आणि तो एक 8-15 दिवस अगोदर तळमळतेने, म्हणजे तळमळ शारीरिक असते, आर्थिक असते, लोकांपर्यंत पोचायची. आणि मग ह्या कार्यक्रमाला आज आपण सर्व म्हणतोय खूप चांगल्या पद्धतीची शोभा आलेली आहे आणि सुंदर आणि भव्य आणि दिव्य. आमच्या वाशिम शाखेच्या अध्यक्ष शेवाळीताई म्हटल्या आगळा वेगळा कार्यक्रम. तर आगळा वेगळा कार्यक्रम हा केव्हा होतो तर त्यासाठी जेव्हा हाडा मासाचा कार्यकर्ता असतो आणि तो हाडा मासाने त्या कार्यक्रमात उतरतो, कार्यात उतरतो, तेव्हा तो कार्यक्रम आगळा वेगळा होत असतो. आणि सुंदर आणि छान अशा पद्धतीचा कार्यक्रम आमच्या संगीता गांगुर्डे ताईने घेतलेला आहे. त्यांना सहकार्य वाशिम शाखेने केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या माता आशाताई जाधव यांनी केलेलं आहे. आणि इथल्या परिसरातले सर्व पदाधिकारी, सर्व सैनिक आणि सर्वांच्या ह्या कार्यक्रमाला सर्वांचा सहभाग लाभलेला आहे. आज आपण कार्यक्रम घेतलेला आहे, आपण बाबासाहेब बुद्ध फुले नेहमी सांगत असतो. कारण ह्या भारतामध्ये, ह्या भारत भूमीमध्ये जसं आदर्श आणि चांगलं कर्तृत्ववान, नेतृत्ववान पुरुषांच्या खाणी आहेत, तशाच या भारत भूमीमध्ये, भारत मातेच्या उदरामध्ये अशा श्रीरत्नाच्याही खाणी उदारलेल्या आहेत. आणि त्या श्रीरत्नांच्या खाणीमध्ये जर कुणाचं नाव घेतलं जातं तर पहिल्या प्रथम राजमाता जिजाऊचं घेतलं जातं. आणि आपण जिजाऊचा जो इतिहास सांगायला गेला, आपण त्या राजमाता जिजाऊला राजमाता म्हणतो. ही राजमाता जिजाऊ सर्वांना त्यांची तारीख, मी 2-3 मुद्दे सांगणार आहे, जास्त सांगणार नाही, तर सर्व वाचक वर्ग इथे आहे. तर राजमाता जिजाऊला आपण, तिला राजमाता जिजाऊ ही 12 जानेवारी 1598ला तिचा जन्म झालेला आहे. जन्म झाला तो दिवस सुद्धा पौष पौर्णिमा होती, आज सुद्धा पौष पौर्णिमाच आहे. आपण जिजाऊ ही नुसती जिजाऊ, शिवबाला जन्म दिला म्हणून ती वीर माता नाहीये, तो वीर पुरुष घडवलेला आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये वीर पुरुष घडवलेला आहे ना. त्या वीर पुरुषाला जन्म देताच कोण वीर होत नाहीये. त्या पुरुषाला तिने वीर घडवलेला आहे, शूर घडवलेला आहे आणि स्वराज्य कसं स्थापन करायची ह्याचे धडे दिलेले आहेत. म्हणून ती वीर माता आहे, वीर कन्या आहे, वीर पत्नी आहे आणि वीर माता आहे.
वीर कन्या कशी, तर ती जन्माला आली. लखुजी जाधवांना 4 मुलं होती आणि त्यांच्या मागून ही 5वी मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर लखुजी जाधवांना खूप आनंद झालेला आहे. राजमाता हे दिसायला तर सुंदर होत्याच, दिसायला जशा सुंदर होत्या तशा त्यांच्या अंगात जे गुण होते हे लखुजी जाधवाने ओळखले आणि त्यांना लहानपणातच सर्व प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे. दानपट्टा कसा खेळणे, तलवार कशी चालवणे, घोड्यावर कसा बसणं, युद्धकला, राजनीती, ह्या सर्व प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे. आणि सर्व क्षेत्रामध्ये राजमाता जिजाऊ ही चांगल्या पद्धतीने सर्व क्षेत्रामध्ये सहभाग घेत असे. राजमाता जिजाऊ सुद्धा म्हणजे भाषा क्षेत्र म्हटलं तर भाषेमध्ये सुद्धा जशी मराठी चांगल्या पद्धतीने बोलायचे आहेत, तशी मराठी, हिंदी, संस्कृत, तामिळ, तेलुगू, उर्दू आणि हिंदी ह्या सर्व भाषांवर त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रभुत्व मिळवलेलं होतं. आपण म्हणतो राजमाता जिजाऊने शुभा घडवला. तर मनुष्य जे आईच्या उदरात बाळ जेव्हा वाढतं त्यावेळेस त्या बाईला, त्या बाळाबद्दल बाबासाहेब सुद्धा स्त्रियांना संदेश देताना बोललेले आहेत की तुमचा उद्देश आणि ध्येय उत्तम असावेत. कारण आपल्या पोटी जन्माला येणारं मूल हे कोण व्हावं. कारण पूर्वी बघा, भटा ब्राह्मणांची बाई गरोदर राहिली की ती विचार करायची कुठे डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टरची जागा खाली आहे का. कारण तिला माहिती आहे माझा मुलगा जन्माला येईल तो डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर होईल. पण आपली भगिनी जेव्हा गरोदर असायची त्यावेळेस विचार करायची कुठे शिपाई कारकुनची जागा खाली आहे का. कारण तिला माहिती आहे माझं होणारं बाळ हे शिपाई कारकुन होईल. म्हणून बाबासाहेब स्त्रियांना संदेश देताना म्हटलेत की तुमचं ध्येय हे उच्चतम असावं ना. आता आपलं ध्येय नक्कीच उच्चतम आहे. बाबासाहेब म्हटले तुम्ही शिकला नाहीत हरकत नाहीये, पण तुम्ही उद्या पदवीधरांचे आईबाप व्हा. नक्कीच आपण पदवीधरांचे आज आईबाप आहोत.